अध्यक्ष असतील, प्रदेश महिलांचे अध्यक्ष असतील, युवक असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि त्याचबरोबर अनेक वेळा म्हटलं जात होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की नाही, परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती, सर्वांचीच मतं एकमेकाला देण्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने यश मिळवलेलं आहे। लोकसभा आणि याच्यातला काय आता फरक आहे? लोकसभेला एक जागा होती आणि आता पवार साहेबांच्या वतीनं म्हणण्यात येत होतं, मग वळसे पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, यांची तर प्रामुख्यानं साहेबांची भाषणं झाली होती। मी एकच म्हटलं होतं मागच्या वेळेला की यावेळेला अजित पर्व सुरू होईल आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला असाही दावा केला होता आदरणीय साहेबांकडून नाही, परंतु तिथला काय जबाबदार नेत्यांच्याकडून की साहेबांच्याच विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाहीत, परंतु हे या निकालास खोटं ठरवलं। अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो, उभा महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, माझ्या कोकणात असेल, मराठवाड्यामध्ये असेल, विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मिळवतात असं चित्र आहे। बघूया आता निकाल स्पष्ट झाल्याचं। तर एक फक्त अपडेट आपण घेऊन परत एकदा डिस्कशनकडे वळूया। अचलपूरमध्ये बच्चू कडू 14,000 पराभूत झालेत। घाटकोपर पूर्व भाजपचे पराक्षा 34,999 मतांनी जिंकलेत। शिवसेनेचे राजेंद्र गावित 40,000 मतांनी पालघरमध्ये जिंकलेत। तेव्हा हे